लाडकी बहीण योजनेतून 80 लाख नव्हे 92 लाख लाभार्थी वगळले। नवी माहिती समोर। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणींना वगळलं। डॉक्टर मारहाण प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रेसह 3 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। चौघांनाही कल्याण कोर्टात हजर करणार। तर शिवसेनेकडून नगरसेवक रमेश म्हात्रेवर अजूनही कारवाई नाही। रामरक्षा आंदोलनाबाबत उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद। मुंबईत पार पडलेल्या पहिल्या टप्प्यानंतर ठाकरेंची शिवसेना आता राज्यभर रामरक्षा आंदोलन करणार। राम मंदिर दानचोरी प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी। कथित दान, गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपांवर 3 याचिका दाखल। सीबीआय चौकशी, फॉरेन्सिक ऑडिट आणि स्वतंत्र एसआयटी गठनाची मागणी। नागपूरमध्ये एटीएसनं पकडलेल्या 10 तरुणांचे मोबाईल फॉरेन्सिकला पाठवले। पाकिस्तानातला गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय। धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेयामुळे 2 परिचारिकांना विषबाधा। दोघींची प्रकृती गंभीर। गजानन महाराजांच्या पालखीत वाटलं जाणार होतं शीतपेय। एफडीएनं जप्त केले शीतपेयाचे साठे। श्रीरामपूरमध्ये हॉटेलवाल्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज शहर बंदचं आवाहन। व्यापाऱ्यांनी काल छेडलं ठिय्या आंदोलन। जेवण लवकर दिलं नाही म्हणून हॉटेल मालकाची केली आहे हत्या। मुंबईच्या पायधुनीमध्ये नसरापूरसारखी संतापजनक घटना। 7 वर्षीय चिमुरडीवर वॉचमनकडून बलात्कार। संतप्त लोकांकडून रास्ता रोको। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली पोलीस स्टेशनला भेट।